आपण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात या परिसरामध्ये युवक आहेत त्यांना भेटलेलो आहोत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात का या परिसरामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे. तुमचं नाव काय? माझं नाव निखिल भोर. मी इथलाच राहणार आहे वळतीचा. तुमच्या परिसरामध्ये आता निवडणुकीचे वातावरण वाहू लागले आहे. अजून तरी प्रोग्राम डिक्लेअर झालेला नाहीये, तरी सुद्धा काही लोक येत आहेत, भेटतायत. तुम्हाला कोणी यापैकी येऊन भेटलेलं आहे का? नक्कीच आता जे काही कोणी लोक इच्छुक आहेत ते आपल्याला भेटतात, ते बोलतात आहेत. पण आता झालंय असं की सध्या आपल्या आडीनडीला कोण धावून आला आणि आपली जी कामं कोणी मार्गी लावली किंवा तुमच्या मदतीला कोण धावून येतं या परिसरामध्ये? नक्कीच आता सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे वळसे पाटील साहेब. त्यांच्याबद्दल किती बोललं तरी कमीच आहे, कारण की आपल्या एवढं आमच्या पंचकृती जी काही कामं झाली ती साहेबांमुळे झालेली. आणि साहेब जे काही साहेबांनी दगड जरी उभा केला तर आमचा इथलं वळती गाव मी ठामपणे सांगू शकतो की त्या दगडामागे सुद्धा राहू शकतो. परंतु यावेळेस त्या तुलसी भोर यांच्या विरोधातच मागच्या वेळेस पंचवार्षिकला जी लढत झाली होती तशीच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला त्याविषयी काय वाटतं? मागच्या वेळेस तुलसीताई नक्कीच उभ्या होत्या आणि चांगल्या लीडने ती निवडून पण आल्या होत्या आणि त्यांनी ते काम सुद्धा अप्रतिम केलं. कारण कोविड सारखा काळ होता. या काळामध्ये समाजाची जी काळजी घ्यायची असती, पूर्ण जेडपी अंतर्गत जे काही निधी आणायचे ते त्यांनी नक्कीच आणले. मग कोणाला काय ऑक्सिजनची कमतरता होती किंवा त्यांच्या ज्या शिफारसीवर कित्येक जणांचे जीव वाचलेले मी बघितले स्वतः. ऑक्सिजन कोणाला मिळत नाही, कोणाला अँब्युलन्स पाहिजे किंवा ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना पीपीई किट म्हणा, अशा बऱ्याच गोष्टींचा त्यांनी पाठपुरावा केलाय आणि वैयक्तिक लाभाच्या योजना देखील त्यांनी आमच्या गावात भरपूर दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर समोरचा जो काही उमेदवार आहे, आपण म्हणता गेल्या वेळेस पण ते उभे होते, यावेळेस पण त्यांच्या नावाची चर्चा आहे, म्हणजे की उभे राहणार त्यांच्यावर. पण आता झालंय असं की राजकारण राजकारण हे काही सोयीचं राहत नाही. आपण बघतोय राज्याचं पण. पण या ठिकाणी विधानसभेच्या वेळेस या ज्या आत्ताच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी सेनेच्या याच्यावर प्रचार केला आणि विरोधक ज्या वेळेस जे होते पवार साहेब वगैरे वगैरे त्यांच्यावर नको नको त्या टीका केल्यात. पण आता झालंय असं की त्यांचे जे मिस्टर आहेत ते शिंदे गटाचे तालुका प्रमुख आहेत आणि तालुका प्रमुख असलेल्या ते त्यांची पत्नी आता चर्चा अशी की तुतारीच्या चिन्हावर लढते. मी पण फ्लेक्स पाहिले, मला काय अधिकृत माहिती नाही. पण चिन्हावर म्हणजे ते एकाच पक्षात आणि त्यांची तुतारी चिन्हावर लढतात, हे कुठंतरी सामान्य जनतेचा विश्वास घातायचे. तुम्हाला असं वाटतंय का कशी यात मतदारसंघातील शिवसैनिक त्यांना मतदान करणार नाहीत म्हणून? नक्कीच शिवसैनिक म्हणजे जे काय बाळासाहेबांच्या हाडाचे कट्टर शिवसैनिक आहेत, कडवट शिवसैनिक आपण ज्यांच्याकडे पाहतो, ते नक्कीच अशा गोष्टींना कधी थारा देणार नाही. कारण आपण या 6 महिन्यापूर्वी एका ठिकाणी होतो नंतर स्वार्थासाठी दुसरीकडे लढतोय, याची कुठेतरी आपण हे केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, तुलसीताईला का निवडून द्यावं? सध्या सरकार हे अजित पवारांचे, म्हणजे अजित पवार भाजप सोबत सत्तेत आहेत, पण पालकमंत्री हे महत्वाचा फॅक्टर आहे. जेडपीला निधी आणायचं म्हणलं तर आपण डीपीडीसीच्या अंतर्गत आपण ग्रामपंचायतला निधी आणू शकतो. आणि या ठिकाणी आमदार पण राष्ट्रवादीचे असल्यामुळे तुलसीताई आणि त्या सीमाताई रमेश खिलारी याच सर्वांगीण दृष्ट्या योग्य आहेत असं मला तरी वाटते. कारण सर्व गोष्टींचा आपण बघतो, विरोधी पक्षात असून विकास कामं होती नाही. गावाचा विकास करायचा असेल तर सत्तेच्या मागेच जावं लागतं आणि राजकारण कधी कोण एकत्र होईल हे काही सांगता येत नाही. आपण स्थानिक पातळीवर इकडे वडाताण करतो, पण काल परवाची गोष्ट आहे की तिकडे तुतारी आणि घड्याळ एकत्र लढतात. त्यामुळे भविष्यात तुतारी आणि घड्याळ जर या ठिकाणी एकत्र लढली तर काय परिस्थिती असेल याचाही विचार सर्वांनी केला पाहिजे. एकंदरीतच तरुणांचा ओढा हा तुलसी भोर यांच्याकडे दिसत आहे. डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज, मंचर, आंबेगाव.